नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन वर्षाची सुरुवात माझी अशी काहीशी होती, म्हणजेच की नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला छान असं सरप्राईज मिळालं होतं. आणि ते सरप्राईज असं होतं की माझी फॅमिली माझ्याकडे आली होती आणि ते येणार होते मला माहिती नव्हतं किंवा त्यांनी मला सांगितलं देखील नव्हतं की ते येणार आहेत म्हणून. आणि अचानकपणे असं त्यांनी मला सरप्राईज दिलं होतं नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी. त्यामुळे माझा तरी पहिला दिवस खूप छान गेला किंवा नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली असं मी म्हणेन. आणि सकाळी सकाळी बेल वाजली, दरवाजा उघडून पाहिला तर हे सगळे बाहेर उभे होते आणि त्यांना सगळ्यांना एकत्र बघून मी मात्र खूप खुश झाले किंवा मला खूप बरं वाटलं सगळ्यांना एकत्र बघून. कारण की ते खूप वर्षानंतर आले होते, म्हणजेच की जवळपास 2 वर्षानंतर ते माझ्याकडे आले होते. आणि मम्मी तरी मध्ये एकदा येऊन गेली होती, पण बाकीचे सगळे 2 वर्षानंतर आले होते. आणि भाऊ तरी माझा 4-5 वर्षानंतर आला होता. त्यामुळे एवढ्या वर्षानंतर सगळ्यांना एकत्र बघून किंवा एवढ्या वर्षानंतर आले होते, त्यामुळे मला खूप बरं वाटत होतं एकत्र सगळ्यांना बघून. 3च दिवस होते, चौथ्या दिवशी मात्र ते लगेच गेले. पण तरीसुद्धा 3-4 दिवस का होईना, पण तरीसुद्धा खूप छान वाटलं मला. आणि त्यांच्यासोबतचे हे 3-4 दिवस कसे गेले ना काहीच कळालं नाही. आल्यानंतरचे 2 दिवस तरी आम्ही घरीच होतो आणि तिसऱ्या दिवशी मात्र बाहेर फिरायला जायचं असं ठरवलं. आता ते कधीही आले ना की आम्ही बाहेर कुठे ना कुठेतरी नक्कीच फिरायला जातो. कारण की मला असं वाटतं की मुंबईमधले जे काही मेन ठिकाणं आहेत बघण्यासारखे, तर ते आले की त्यांना दाखवायला घेऊन जावं असं मला वाटतं. त्यामुळे ते कधीही आले ना की आम्ही नक्कीच बाहेर कुठे ना कुठेतरी फिरायला जातो. आणि ह्यावेळी तर ना मी आधीच ठरवून ठेवलं होतं की ते कधीही आले ना की त्यांना पॅगोडाला घेऊन जायचं, पॅगोडा दाखवायला, असं मी आधीच ठरवून ठेवलं होतं. आणि त्यामुळे मग आल्यानंतरचे 2 दिवस तर आम्ही घरीच होतो आणि तिसऱ्या दिवशी मात्र आम्ही पॅगोड्याला जायचं असं ठरवलं. आता इथे मी याआधी येऊन गेले होते पॅगोड्याला आणि म्हणजे खूप छान आहे, बघण्यासारखं आहे आणि अगदी शांत वाटतं, खूप बरं वाटतं तिथे गेल्यानंतर. ह्याआधी मी येऊन गेले होते पहिल्यांदा, कारण की लग्नानंतरचे म्हणजे माझ्या लग्नानंतरचे जे काही पहिले 6 महिने होते ना, तर ते आम्ही इतके फिरलो आहे ना मुंबईमधले सगळे मेन ठिकाण बघण्यासारखे, फिरण्यासारखे, तिकडे सगळीकडे आम्ही फिरलो आहे. त्यामुळे हे सगळं मी आधी बघितलेलं आहे, पण ह्यांच्या निमित्त मी परत एकदा बघते. आणि माझी खूप इच्छा होती की त्यांना पॅगोडाला घेऊन जायचं म्हणून. कारण की जेव्हा मी पहिल्यांदा आले होते ना, तर तेव्हाच मला खूप आवडलेलं, म्हणजे खूप छान आहे बघण्यासारखं किंवा तिथे गेल्यानंतर इतकं बरं वाटतं किंवा शांत वाटतं तिथे. मेन म्हणजे शांत वाटतं तिथे गेल्यानंतर. आणि यावेळी थोडीशी गर्दी होती, पण गेल्यावेळी मी जेव्हा गेले होते ना तेव्हा इतकं काही गर्दी नव्हती. पण तरीसुद्धा खूप शांत वाटतं तिथे गेल्यानंतर आणि खूप छान आहे. आणि त्यामुळे माझी इच्छा होती की त्यांना सगळ्यांना घेऊन जायचं. त्यामुळे मग तिसऱ्या दिवशी मात्र आम्ही गेलो आणि घरातून आम्ही 11-11:30 वाजता निघालो होतो. कारण की आमच्या इथून खूप लांब आहे, म्हणजे कांजूरमार्गपासून ते खूप लांब आहे, म्हणजे 2 किंवा 3 तास लागत असतील पोहोचायला तिथे. त्यामुळे आम्ही गाडी केली होती, कारण की डायरेक्टली इथे बसलो की तिथे जाऊनच उतरायचं, म्हणजे इथे बसले की डायरेक्टली तिथेच उतरता येईल. त्याच्यामुळे मग आम्ही गाडी ठरवली होती, गाडी केली होती, आम्ही गाडीने गेलो होतो आणि सगळे पण होते त्यामुळे. आणि घरातून आम्ही 11-11:30 वाजता निघालो होतो आणि तिथे पोहोचलो की तिला इतकं काही टायमिंग मी बघितलेलं नव्हतं. आणि कारण की म्हणजे पोहोचायला पण म्हणजे लवकर म्हणजे 11-11:30 वाजता आम्ही निघालो होतो घरातून. आणि त्याच्या आधी बघा पहिली घरातली ना सगळी कामं आवरून घेतली, चहा नाश्ता वगैरे केला आम्ही आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो. आणि जाताना तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईचं ट्रॅफिक, त्यामुळे थोडंसं टायमिंग इकडे तिकडे होतंच, थोडंसं लेट होतंच ट्रॅफिकमुळे. आणि फायनली आम्ही पॅगोडाला पोहोचलो. त्यांनाही बघितल्यानंतर खूप बरं वाटलं फिरून वगैरे आल्यानंतर आणि त्यांनाही पॅगोडा खूप छान वाटला बघितल्यानंतर. आणि तिथून मग आम्ही पोहोचल्यानंतर सगळीकडे फिरलो वगैरे. त्यानंतर मग आम्ही दुपारी पहिले तरी जेवण करून घेतलं, कारण की एकतरी ना म्हणजे सकाळी आम्ही घरातूनच निघताना चहा नाश्ता वगैरे करून निघालो होतो आणि पोहोचायला थोडासा लेट झाला. त्यानंतर मग तिथे फिरणं बघणं असं करत बराच टाईम झाला होता, त्यामुळे भूक पण लागली होती. त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही जेवण करून घेतलं सगळ्यांनी आणि त्यानंतर मग आम्ही गेलो गोराई बीचला. गोराई बीचला गेलो तर तिथेही आम्ही इतका एन्जॉय केला ना, खूप एन्जॉय केला आणि पाण्यामध्ये वगैरे. आणि बीचवर गेल्यावर ना कधीही जा, बीचवर गेल्यानंतर खूप छान वाटतं मला तरी.
फोटो वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे काढले. कारण की आपण आठवण म्हणून किंवा एक आवड म्हणून आपण काढतोच फोटोज व्हिडिओज. जेव्हा आम्ही लास्ट टाईमला ते आले होते ना सगळे, तर तेव्हा मी त्यांना जुहूला घेऊन गेले होते. जुहू वगैरे जुहू चौपाटी वगैरे तिकडे जाऊन आलो होतो. पण त्यावेळी काय मी व्लॉग वगैरे घेतलेला नव्हता. एवढं मला सुचलं नाही त्यावेळी व्लॉग वगैरे घेणं, त्यामुळे नव्हता घेतला. पण आज मी आधीच ठरवलं होतं की आजचा व्लॉग घ्यायचा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त एक्सायटेड तर माझ्या वहिनीच होत्या. आणि असं स्वतःहून जर कोणतरी असं आवडीने येतं, आनंदाने स्वतःच्या येत असेल व्लॉगमध्ये, तर मलाही व्हिडिओ घ्यायला छान वाटतं, भारी वाटतं. आणि माझी सगळी पूर्ण फॅमिली अगदी फ्रेंडली आहे, की असं कोणाला असं हे नाही होत की नको घेऊ असं तसं. त्यामुळे मलाही व्हिडिओ घ्यायला छान वाटतं आणि तेवढीच एक आठवण म्हणून पण नेहमी राहते यूट्यूबवरती. आणि त्यानंतर बघा आम्ही गोराई बीचला गेलो, तिथेही एन्जॉय वगैरे करून मग आम्ही घरी जायला निघालो. कारण की जसं की मी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की आमच्या इथून ते खूप लांब आहे. त्यामुळे मग परत घरी जायला लेट व्हायला नको, किंवा म्हणजे परत ट्रॅफिक वगैरे लागणार, जाताना पोचायला थोडंसं लेट होणार. त्यामुळे मग लेट व्हायला नको, कारण घरी गेल्यानंतर परत जेवण वगैरे बनवायचं होतं. त्यामुळे मग आम्ही तिथून निघालो आणि घरी येऊन पोहोचलो. आल्याबरोबर सगळ्यात आधी आम्ही फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मस्त गरमागरम चहा बनवला होता वहिनींनी. मग चहा पिला मस्त गरमागरम आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आणि आजचं जेवण तरी मी नव्हतं बनवलं, वहिनींनी बनवलं होतं. वहिनी आणि मम्मी दोघींनी मिळून बनवलं होतं. कारण की आज ना चिकन भात बनवायचा होता, म्हणजेच की बिर्याणी. आणि मला ना बिर्याणी म्हणजे 1-1.5 किलोपर्यंत मी अजूनपर्यंत कधी बनवलेली नाही आहे, किंवा मला एवढा अंदाज पण नाही आहे. आणि फसायला नको आणि माझ्यामुळे सगळे उपाशी राहायला नको, त्याच्यामुळे मग मी नव्हती बनवली. वहिनी आणि मम्मी दोघींनी मिळून आजचा स्वयंपाक केला होता. जेवण वगैरे करून घेतलं. आणि वहिनी तरी आल्यापासून जाईपर्यंत माझ्यासोबतच होत्या किचनमध्ये, हे काम कर, ते काम कर, असं तसं. नको म्हटलं तरी ऐकायला तयार नव्हत्या. आल्यापासून जाईपर्यंत माझ्यासोबतच किचनमध्ये होत्या, मला मदत करत होत्या प्रत्येक कामामध्ये. आणि त्यानंतर बघा आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ होता, ज्या दिवशी ते जाणार होते त्या दिवशीचा. आणि इथे आम्ही जेवण वगैरे करून घेतलं रात्रीचं, म्हणजे हा रात्रीचा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी ते जाणार होते त्या दिवशीचा. आणि त्यांची ट्रॅव्हल्स होती 9ची. आणि अर्धा तास आधी आम्ही हा गेम खेळत होतो. आणि तुम्हाला तर आता समजलंच असेल की कोणता गेम आहे, कारण की आपण सगळेच हा गेम लहानपणी खेळलो आहे. तर हा गेम होता आईचं पत्र हरवलं. आणि माझ्या भाच्याची खूप इच्छा होती की हा गेम खेळायचा, त्याच्यामुळे आम्ही जेवण वगैरे करून थोड्याशा लवकर आम्ही जेवलो होतो, कारण की थोडंसं गप्पा वगैरे मारत बसायचं म्हणून. पण त्याला हा गेम खेळायचा होता, त्याच्यामुळे त्याच्या इच्छेखातर आम्ही हा गेम खेळत बसलो. आणि आईचं पत्र हरवलं असं आहे, पण तो मामाचं पत्र हरवलं असं बोलत होता, त्याच्यामुळे आम्ही खूप हसत होतो. आणि त्यांच्यासोबतचे हे 3-4 दिवस इतके छान गेले ना, कसा दिवस सुरू व्हायचा आणि कसा संपत होता हेच कळत नव्हतं. कारण की रोज गेम खेळणं, गाणी लावणं, डान्स करणं इतकं छान वाटत होतं. मी रोज एक मिनी ब्लॉग जरी घेतला असता ना, तर तुम्हालाही बघायला मजा आली असती. कारण की रोज मी एकटीच व्लॉगमध्ये दिसते आणि कधी-कधी बोर पण होतं. त्यामुळे मग तुम्हाला असे रोज एक व्हिडिओ घेतले असते ना मिनी ब्लॉग, तुम्हालाही बघायला मजा आली असती. पण मला काही जमलं नाही व्हिडिओ घ्यायला, किंवा सुचलंही नाही व्हिडिओ घ्यायचं. त्यामुळेच हा एक असा फुल व्हिडिओ घेतलेला आहे मी, मोठा व्लॉग. पण तरीसुद्धा हा छोटाच व्हिडिओ आहे, जास्त काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही मला. जेवढं पण घेतलं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.